हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. काय चाललंय भाऊ बहिणीचं? झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी? तर भाऊ बहिणींनो आमचं तर काही जेवण नाही, चहा पाणी नाही, काय सुद्धा नाही बघा. लय कुटळून गेला गाडीवर बसून जीव. तुम्हाला सांगते गाडीवर आपल्या पूनमताईच्या इथून निघलो होतो. तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे. आता इतक्यातच पोचलो येऊन. 5 मिनिटं नसते झाली, 2 मिनिटं झाली असते. आवाज कमी का? तर बसलो होतो भाऊ बहिणीने येऊन हो का, नुसतंच बसली आणि ह्यांचा चाललाय बाजार लिहायचा. हे तर आल्या झोपल्यातच बघा, चटई टाकून आताच आले ते. पण बाजार घरात नसल्यामुळं बाजार आणते ज्वारी 3 किलो. उशीर झाला आपल्याला यायला. इथं आपले किती वाजले? 7-8 वाजले ना. 8 वाजले ते 8 यायलाच येऊन बसलेली साहित्य. पण आता तुम्हाला सांगते, आता उशीर झाल्यामुळं का ना लवकर आपलं म्हणजे बाजार नसल्यामुळं घरात आता बाजार पण आणायला निघालेली आहे ती. त्यामुळं काय गडबड चालली त्यांची. आता जेवण बनवायचं आहे आपल्याला. ते बाजार घेऊन आल्यावर तोवर पिठी असलं तर मी भाकर पिकर करून ठेवते. नुसतं डोक्यात गरम वापानी काय लागले तर भाऊ बहिणीनं. हिथून तिथून काय सुद्धा वाटलं नाही भाऊ बहिणीनं इतक्या लांबच्या प्रवासाने. पण जसं जसं जवळ यायला लागलो का, आणि त्यात विषय असा झाला की आपल्या गाडीचं जी चाक जे आहे का ना मागचं, त्याचं टूपच पंक्चरच झालं. पंक्चर टायर झाला. त्यामुळे भाऊ बहिणीनं उशीर झाला, नाही तर लवकर पोचलो असतो. आणि तिथं जीव जरा आळसल्यावानी झाला. म्हणजे आता डायरेक्ट गाडीवर असतो तर काय नसतं वाटलं. पण तुम्हाला सांगते ती गाडी तिथं आपली गाडीचं पंक्चर चाक झालं. मग पंक्चर झाल्यानंतर भावा बहिणीनं काय तिथं आळसल्यावानीच झाला जीव. मग आलो मग परत गाडीवर. तिथूनच एक अर्धा किलो 1-1.5 किलोमीटरवर गाडी महागारी नेली भावा बहिणीनं. आणि मग तिथनं पंक्चर काढून आणली गाडी. तर आम्ही तिथं बसलो होतो तिघीजण. हातपाय धुते पहिलं. आपल्या पूनमताईचं बी फोन आलं होतं गाडीवर असताना. बाळा आवाज कमी कर इकडं. इथं पूनमताईचा फोन आला होता. व्यवस्थित जायला आलं का, बसायला येतंय का? बसायचा काय प्रॉब्लेम नाही भावा बहिणीनो. पण आता किती केलं तरी गाडीवर अवघडल्यासारखं होतच का ना सांगा. आणि इथून तिथून कुठनं नाही. पण तुम्हाला सांगते जवळ आलो का आपण बारामतीत, मग तिथून येताना तुम्हाला सांगते जवळ आल्यावर अवघडल्यासारखं व्हायला लागलं. नकोच वाटायला लागलं गाडीवर बसायला. थोडस असं अंग टाकू वाटायला लागले. नुसतं गरम डोळण हिन असं डोक्यातनं गरम वापा चाललेली आहे. तुम्हाला काही कटाळा आला नाही काय गाडीवर बसून? होय होय कंटाळा आला नाही काय? कंटाळा आला. पण भाऊ बहिणीनं घरात काहीच बाजार नाही, त्यामुळे मला बाजार आणायला जायचंय. फ्रीज बी मोकळा आहे, डबा बी मोकळा आहे. आता गेल्यामुळे तिकडं साधारणपणे 15 दिवस झालं तिकडंच आहे मी पूनमताईकडं. त्यामुळं बाजार घरात काय नाही. तर आता बाजार आणावं लागल. बाजार आणायचं चालले. राजूला म्हणलं की चला आता कटाळा करू. कटाळा तर लय आला भाऊ बहिणीनं. 8 वाजले ते. उद्या पिझ्झा आणला असता बाजार तर. पण आता करून खायला नाही ना घरात काय. तेवढं कराय आता उपाशी झोपायचं का? करून खायला भाऊ बहिणीनो. तेल नाही हे नाही काय घरातलं हे नव्हतं ना. आता तिकडे पीठ कुठं असं ते आत्याने नेलंय. गेल्या वेळेस आल्या होत्या योगिताताई आत्याला ह्यांना घेऊन. त्यावेळेस त्यांनी आणला होता बाजार. पण आता भाऊ बहिणीनं ही लगेच तिकडं दुसऱ्या दिवशी आल्या. मग घरात जी बाजार होता ते त्यांनी सासूबाईला न्यायला लावला होता. मग त्यामुळे काय घरात काय बाजारच नाही योगिताताईच्या. मग आता दोघा ती जाते बाजार आणाय. पीठ आहे का नाही तर मी चपात्या भाकरी जरी करून भर करून ठेवते ना. आणायला भाकरीच करते. कुठे चपात्या
काय काटून गेला जीव म्हणलं मलाच आला ताप. मला बी तसंच झालंय. त्यात विषय काय झाला गाडीची आधी जरा काय होते वालते पण टायर जरा पंक्चर नशीब थांबवल्यावर कुठली जाग्यावर आधी पण मी बळा थांबवायला लावली ह्याला. ते योग्यता ताईने भाऊ ती बहिणी देवाचीच कृपा आपली स्वामींची म्हणायचं त्या लक्ष्मीची गाडीची. ते योग्यता ताई म्हणली अरे इथं तरी थांब बऱ्याच गाडी. लोकांचं म्हणणं आहे की आजारी पेशंट हिला लागेल झाले लगेच कशी काय नेट झाली राहू भाऊ बहिणीनं काय थोडं वेळ वजन होतं वय गाडीवर. हा तुम्हाला सांगतो मी एक, योग्यता एक, पिंकी एक, मायरू एक, आपला बेबी एक, पिशव्या तरी भरपूर काय कायांचं म्हणणं आहे की ही नाटकं करत होती रात्री. नाटक नाही आता काय काय आता समजायचं ती भाऊ बहिणी समजा. आता झालंय ती माझ्यासोबत ती मी तुम्हाला शेअर केलं. ही कसं असतं ज्याच्या वेळ येते त्याला समजतं ते. त्याच्यामुळे आता भरपूर भाऊ बहिणीनं काय झालं ताटून आलो या. आणि गाडीची तुम्हाला सांगतो तूप बदलली. हो तुला खायला काय आणायचं तूप ही बदलली बघा. तवा आलो ती जुनी तूप जी फुटली होती गाडी ती फुटली होती म्हणल्यानंतर मग ती कापली आणि त्या आतमध्ये टायरला टाकली. कारण की मागला टायर आपला भरपूर खराब आहे. नशीब टायरने आपल्याला साथ दिली ती इतक्या दिवस भाऊ बहिणीनं. टायर वरनं भाऊ बहिणी चांगला होता फक्त आतनं टूप फुटली होती है ना. मग काय टायरला काय झालं ना मी मी बी विचार करते की मी म्हणते खालनं काय टोचला असतं तर टूप बी फुटली असं नाही बी पंक्चर टायर. पण टायर हाय असा होता ना आतली टूपच फुटलेली भाऊ बहिणी. त्यामुळे सारखा टायर तर झालाय. टायर बी ती झिजलेला राहिलं नाही त्याच्यात एवढं. म्हणजे ती देवाची कृपा नाही तर काय म्हणायचं. मग भाऊ बहिणी ते काय केलं माहितीये का. आणि गाडी पण जागेवर थांबल्यावर ती तसला हवा झाला समधी उतरल्यावर गाडीवरून. विचार करायची गोष्ट आहे भाऊ बहिणीनं. गाडी आणखी पुढे जर गेली असतील तरी झाली तर टायर फुटला असता. सोपं आहे काय ते गाडीचा टायर फुटल्यावर चालू. टायर चिरणारच ना. टायर फुटल्यावर गाडी फुटती वर. मग काय जाग्या भाऊ बहिणीनं आम्ही सगळी गाडीवरनं उतारलो. अवघडलं म्हणून म्हणजे हातपाय अवघडलं म्हणून तुम्हाला सांगते उतारलो गाडीवरनं खाली. आणि मग तो का ती गाडीतनं पाकच हवा गेली पंक्चर झाली. तेवढ्याने कसं आहे भाऊ बहिणीनं आम्ही गेलो असतो बरोबर आहे. पण आता ही जी पण तब्येत राहते मी बघितली होती पण कवा यायची तिनं हे करायची म्हणल्यानंतर म्हणलं चला मग आपलं हिला सुखरूपपणे तिचे आपलं घरी सोडू आणि तिथून पुढे आपण मग तसं आपली गाडी लांब आहे हो. लांबची गाडी असल्यामुळे बसायला येतं 3 माणसाला. आणि आम्ही तरी काय एक एक बार काय का सांगा तुम्ही तिनं तरी खोटं वजन करायचं. आता बऱ्याच भाऊ बहिणीला प्रश्न पडला असेल की माझं पोट चिंबला असेल पण नव्हतं. भाऊ बहिणीनं मी मागं होती त्यामुळे तेवढी काळजी घेतच आलो. कारण की काळजी घेतली आणि ती असताना आपली गाडी भरपूर अशी लांब आहे. किती बी बसते म्हणजे अशी 3-4 तर आपल्या तब्येतीची बसते. आणि आम्ही योग्य ताई आम्ही 3 सारखं असतो आमच्या गाडीवर. त्यामुळं काय आपल्याला माहिती आहे ती गाडीवर बसतो आपलं भाऊ बहिणीनं. त्यामुळे आम्ही 3 आलो व्यवस्थित आलो. काय अडचण नाही. फक्त एवढंच की बसून बसून गळटून जीव गेला त्याच्यावर. लांबचा प्रवास आहे ना. बसून बसून बाकी काय दबलं नाही काय नाही. 150-200 किलोमीटर होय. काय बोलून चल मग आता दुखायला लागलंय माझं तर. बघा आता बाजार आणा निघाले. पावसात जावलं नाही भाऊ बहिणीनं. पाऊस नाही. पाऊस नाही तेवढा नाही. मग काय पाऊस जसा टिपकाय लागला की आबाळ बघून गाडी तशी तुम्हाला सांगतो पळावली थोडी थोडी. तर चला मित्रांनो चाललोय आता काय तर बाजारी आणायचंय. मायरा आलो माघारी. मायरा खाऊ काय आणायचं मायरा. हो मायरू तर तुम्हाला सांगतो काय म्हणजे नाही बाबा दुखतंय खुपतंय काय टाकीव बसून. ते आपण उतरले की नाही का माग अशी सरकून झोपायची टाकीवर. तिथं येऊन झोपायची. तिला बी होत असं. मायरूला दट आहे ते तुम्हाला सांगतो आमच्या सारखीच. भाऊ बहिणीनं तिचं बी दुखत असेल आपल्यासारखं. पण तुम्हाला सांगते आता महाग सरकायची लगेच मग त्याच्यावर आपल्याला कळतंयच की. पूनम ताईला पण फोन करायचा आहे पोचलो म्हणून. ज्येष्ठ येऊन बसलोच होतो भाऊ बहिणीनं. तर म्हणलं चला भाऊ बहिणीसाठी व्हिडिओ काढू. आता ही निघालेली यायची बाजार आणायला. पूनम ताईला फोन करायचा आहे. आता मी करते ही येतात तवर भाकरी भाऊ बहिणीनं.
लय कुठून जीव गेलाय. आता योग्यता ताई तरी एकट्या काय करते त्यांना करू लागते म्हणजे लवकर होईल. ते आल्यावर कालवण फिलवण करायचं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. घ्या सर्वांनी काळजी. चला बाय बाय. बाय बाय.